नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती. हवामानाविषयी आताची महत्त्वाची मोठी अपडेट समोर येत आहे. राज्यामध्ये मित्रांनो आज आहे 20 सप्टेंबर. राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस येत आहे. राज्यामध्ये पूर्वी जसा पाऊस मोठा झाला होता तसा मोठा पाऊस राज्यात पुन्हा एकदा येणार आहे. मागील 6 ते 7 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यापूर्वी राज्यात जोरदार पावसानं हजेरी लावली तर उन्हाचाही जोर चांगलाच पाहायला या दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तर राज्यात आजही जोरदार ऊनही अनेक परिसरामध्ये पडलेलं आहे. जोरदार वातावरण तापलेलं असल्यामुळे आता राज्यामध्ये इथून पुढे पावसाचा जोर हा चांगलाच असणार आहे. मान्सून पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करतो आहे. राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा काही परिसरांमध्ये देण्यात आलेला आहे. तर यामध्ये मित्रांनो आता राज्यातील आज विदर्भामध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे. विदर्भातील अलिबाग, आसिफाबाद, अहेरी, भामरगड, चंद्रपूर, गडचिरोली, कापसी, कांकेर, देसाईगंज, गडचिरोली या परिसरांमध्ये आज विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने या परिसरांना दिला आहे. राज्यातील पुन्हा एकदा जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. या परिसरांमध्ये आज जोरदार पावसाचा इशारा आहे. त्याचबरोबर दुपारनंतर 5-6 वाजल्यानंतर राज्यातील पावसाचा जोर आणखीन वाढलेला दिसेल. परिसर यामध्ये बदललेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. यामध्ये 4-5 वाजल्यानंतर पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. नांदेड, माजलगाव, त्याचबरोबर इकडे मालेगाव, परळी, अहमदपूर, लातूर, केज, जामखेड, करमाळा, इंदापूर, दौंड, बारामती, बार्शी या परिसरापर्यंत त्या ठिकाणी पावसाची मजल दिसून येईल. राज्यामध्ये या ठिकाणीही मध्यम पावसाचा अंदाज असणार आहे. कल्याण, डोंबिवली, वाडा, इगतपुरी, जुन्नर, खेड, पुणे, दौंड, बारामती, इंदापूरलाही त्या ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आज आलेला आहे. तर मित्रांनो आज मान्सून पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करतोय. राज्यातील अनेक परिसरांमध्ये विजांच्या कडकडाटांसह आज मुसळधार पावसाचा इशारा आहे. तर मित्रांनो सर्वाधिक पाऊस आज विदर्भामधून सुरुवात होते. विदर्भामध्ये आज त्या ठिकाणी मुसळधार पावसाचा, अतिवृष्टी पावसाचा इशारा देण्यात आलेला. विजांच्या कडकडाटांसह हा पाऊस जोरदार हजेरी पुन्हा एकदा लावत आहे. त्याचबरोबर चंद्रपूर, ताडोबा, गडचिरोली, देसाईगंज, उमरेड, नागपूर, भंडारा, वर्धा, आर्वी, कोंढाली, वर्धा, गोंदिया, देसाईगंज या परिसरांमध्ये विजांच्या कडकडाटांसह आज त्या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवातही अनेक परिसरामध्ये झालेली आहे. आपल्या कोणकोणत्या परिसरामध्ये सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे विदर्भामधील शेतकरी आपण कमेंट करू शकता. आपल्या भागातील कोणत्या परिसरामध्ये सध्या पावसानं हजेरी लावलेली आहे, कारण की मान्सूनचा कमबॅक झालेला आहे आणि परिसरांमध्ये त्या ठिकाणी आज पावसानं हजेरी लावलेली आहे. आपल्या कोणत्या परिसरामध्ये पाऊस सध्या सुरू आहे आपण त्या ठिकाणी कमेंटमध्ये जरूर कळवा. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या भागातील, आपल्या तालुक्यातील अंदाज तुम्हाला तर जाणून घ्यायचा असेल तर आपण लाईव्हच्या माध्यमातून त्या ठिकाणी कमेंट करून संपूर्ण अंदाज जाणून घेऊ शकता. आपण या ठिकाणी संपूर्ण अंदाज आता शेतकऱ्यांना थोडक्यात सांगत आहे. तर मित्रांनो आपण संपूर्ण एकाच व्हिडिओमध्ये या ठिकाणी अंदाज संपूर्ण कव्हर करत आहे. त्यामुळे तुम्हाला इतर व्हिडिओ पाहण्याची गरजही नाही. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही एका व्हिडिओमध्ये संपूर्ण अंदाज आपल्या भागातील, तालुक्यातील संपूर्ण अंदाज जाणून घेऊ शकता. तर हा झाला मित्रांनो आज रोजीचा अंदाज. आता राज्यामध्ये 21 सप्टेंबर रोजी राज्यातील वातावरण कसे राहील याबद्दलही आपण या ठिकाणी आता थोडक्यात माहिती पाहूयात. 21 सप्टेंबर रोजी मित्रांनो राज्यातील बहुतांश परिसरांमध्ये मुसळधार अतिवृष्टी पाऊस होण्याचा इशारा त्या ठिकाणी हवामान खात्याने दिलेला आहे. 21 सप्टेंबर रोजीचा अंदाज जर आपण मित्रांनो पाहिला तर यामध्ये मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकणातील परिसरांमध्ये विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात येत आहे. 21 सप्टेंबर रोजी राज्यातील कोकणातील रत्नागिरी, चिपळूण, त्याचबरोबर गोरेगाव, खोपोली, कल्याण, डोंबिवली, मुंबई या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या ठिकाणी ऑरेंज येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे. त्यामुळेच या परिसरामध्ये 21 सप्टेंबरला दुपारनंतर पाऊस पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करत आहे. या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्येही जोरदार पाऊस पडणार आहे. यामध्ये आपण आता या ठिकाणी परिसर पाहू शकतो मित्रांनो. रायबाग, तसेच इकडे निपाणी, सांगली, कोडवली, कराड, वडूज, विटा, जत, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, इंदापूर, बारामती, सातारा, बार्शी, करमाळा, दौंड, पुणे या परिसरामध्ये, कोरेगावच्या परिसरामध्ये या परिसरामध्ये जोरदार पावसाचा इशारा त्या ठिकाणी हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतोय की लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आपण संपूर्ण आता अंदाज या ठिकाणी मित्रांनो पाहू शकतोय की कसा अंदाज त्या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकताय की ऑरेंज येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला, म्हणजेच या परिसरांमध्ये खूप मोठा पाऊस पुन्हा एकदा पाहायला मिळेल. तर या ठिकाणी 21 सप्टेंबर रोजी दुपारनंतर धुवाधार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर मित्रांनो राज्यातील वरचा जो परिसर असणार आहे जसं की नाशिकचा परिसर, इगतपुरी, श्रीरामपूर, वैजापूर, मालेगाव, मनमाड,
कन्नड, संभाजीनगर, पाचोरा, सिल्लोड, जालनाचा परिसर या परिसरांमध्येही त्या ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मध्यम मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. आणि विदर्भामधील परिसरामध्येही दिवसभरामध्ये त्या ठिकाणी जोरदार पाऊस होईल असा इशारा देखील हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत असं वातावरण सध्या राज्यामध्ये सक्रिय होणार आहे. पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण निर्माण होऊन राज्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. तर राज्यामध्ये असा पावसाचा सध्या मित्रांनो सक्रिय होईल. अनेक परिसरामध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. तर अशा प्रकारे वातावरण राज्यामध्ये आहे. तुमच्या भागातील अंदाज तुम्हाला पाहायचा असेल तर आपण या ठिकाणी कमेंट करून संपूर्ण आपल्या तालुक्यातील अंदाज जाणून घेऊ शकता.